नमस्कार. आज आपण एका अशा राजकीय निर्णयाबद्दल बोलणार आहोत ज्याने तमिळनाडूच्या राजकारणात एक मोठा प्रश्न उभा केला. हा प्रश्न होता, विचारधारा महत्वाची की व्यक्तिपूजा? म्हणजे एका बाजूला होतं विचारधारेवर चालणारं राजकारण आणि दुसऱ्या बाजूला होतं एका व्यक्तीच्या करिश्म्यावर अवलंबून असलेलं राजकारण. चला तर मग या संघर्षाची प्रत्येक बाजू नीट समजून घेऊया. तर अगदी अलीकडच्या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेस पक्षासमोर एक मोठा पेच निर्माण झाला होता. काय करायचं? एकीकडे होती द्रुमुकसोबतची त्यांची जुनी विचारधारेवर आधारलेली युती आणि दुसऱ्या बाजूला होता एक नवा चमकचमता पर्याय, अभिनेता विजय यांचा नवीन पक्ष तिविक. या दोन्हीपैकी एक निवडायचं होतं आणि हा निर्णय तमिळनाडूच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा ठरणार होता. बरं, तर ही परिस्थिती निर्माण का झाली? झालं असं की द्रमुक आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून बोलणी कुठेतरी अडकली होती. थोडासा तणाव होता आणि त्यांच्या या जुन्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आणि नेमक्या याच वेळेस एक नवीन कल्पना पुढे आली. काँग्रेसमधल्या काही नेत्यांना वाटू लागलं की जर द्रमुकसोबतची बोलणी फिसकटलीच तर आपल्याकडे एक प्लॅन बी असायला हवा. आणि तो प्लॅन बी होता अभिनेता विजय यांचा नवा कोरा पक्ष, तमिळगा वेत्री कळगम म्हणजेच तिविक. त्यांच्यासोबत युती केली तर राज्याच्या राजकारणात एक वेगळंच समीकरण जुळून येऊ शकतं, असा एक विचार होता. पण हा तिविक पक्ष नक्की आहे तरी काय? म्हणजे तमिळगा वेत्री कळगम हा पक्ष अचानक चर्चेत कसा आला, त्याचा पाया काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. या पक्षाची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे याची स्थापना केली आहे सुप्रसिद्ध अभिनेता विजय यांनी. आणि या पक्षाचा पाया कुठली राजकीय विचारधारा नाहीये, तर तो आहे विजय यांचा प्रचंड मोठा फॅन बेस, त्यांची फॅन क्लब संस्कृती. म्हणजे इथं धोरणांपेक्षा विचारधारेपेक्षा व्यक्तिपूजा आणि भावनिक मुद्द्यांवर जास्त भर दिला जातो. आणि इथे खूप मोठा विरोधाभास दिसून येतो. म्हणजे बघा, तिविक आपल्या कार्यक्रमांमध्ये पेरियार, आंबेडकर, कामराज यांसारख्या मोठ्या नेत्यांचे फोटो लावतो. पण गंमत म्हणजे या नेत्यांनी ज्या सामाजिक न्यायासाठी, समतेसाठी आपले आयुष्य दिलं, ती विचारधारा या पक्षाच्या धोरणांमध्ये कुठेच दिसत नाही. हा एक मोठा विरोधाभास आहे. आणि मग एक अशी घटना घडली, एक असा टर्निंग पॉइंट आला ज्याने या व्यक्तिपूजेच्या राजकारणातील गंभीर धोके सगळ्यांसमोर आणले. आपण बोलतोय करूरमध्ये घडलेल्या एका अत्यंत भीषण दुर्घटनेविषयी. हे बघा, 27 सप्टेंबर 2025 तारीख होती. करूरमध्ये तिविकची एक मोठी सभा होती. आयोजकांचा अंदाज होता की साधारण 10,000 लोक येतील. पण प्रत्यक्षात काय झालं? 25,000हून अधिक लोक तिथे जमले होते. म्हणजे अपेक्षेच्या दुप्पट अडीचपट गर्दी. विचार करा, किती मोठी गर्दी असेल. आणि त्यानंतर जे घडलं ते खूपच दुर्दैवी होतं. एकतर सभेला प्रचंड गर्दी, त्यात भर म्हणजे स्वतः अभिनेता विजय यायला तब्बल 7 तास उशीर झाला. तोपर्यंत हजारो लोक तिथे ताटकळत उभे होते. ना पिण्याचं पाणी, ना कुठली वैद्यकीय सोय, काहीच नाही. आणि मग जे व्हायचं तेच झालं. गर्दीवरचं नियंत्रण सुटलं आणि एक भीषण चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये 41 निष्पाप लोकांचा जीव गेला. फक्त एक आकडा नाहीये हा, 41 आयुष्य संपली. यावरून त्या घटनेची भीषणता आपल्या लक्षात येते. एवढं मोठं काही घडल्यावर साहजिकच जबाबदारीचा प्रश्न आला. आणि मग जेव्हा अधिकृत चौकशी झाली तेव्हा पक्षाचे सर्वेसर्वा विजय यांचं एकच वाक्य होतं, मी जबाबदार नाही. या एका वाक्यातून जबाबदारी झटकण्याचा जो प्रकार होता तो खूप काही सांगून जातो. बरं, आता हे झालं एका प्रकारचं राजकारण. पण याच्या अगदी विरुद्ध तमिळनाडूची स्वतःची एक मोठी आणि वेगळी राजकीय परंपरा आहे. चला आता त्याची तुलना या व्यक्तिपूजेच्या राजकारणाशी करून बघूया. तमिळनाडूच्या राजकारणाचा मूळ आधार आहे द्रविडी चळवळ. याची सुरुवात पेरियार ई.व्ही. रामास्वामी यांच्या स्वाभिमान चळवळीतून झाली आणि हीच विचारधारा आज तमिळनाडूच्या राजकारणाचा कणा आहे. आणि ही विचारधारा कशावर भर देते? तर सामाजिक न्याय, जातीय विषमतेविरुद्ध लढा, धर्मनिरपेक्षता, राज्यांना जास्त अधिकार आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या कल्याणकारी योजनांवर. म्हणजे इथं केंद्रस्थानी व्यक्ती नाही तर विचार आणि धोरणं आहेत. आणि या विचारधारेवर चाललेल्या शासनाचा परिणाम काय? तर तो खूपच प्रभावी आहे. आज बघा, तमिळनाडू भारताची दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे मानवी विकास निर्देशांकात हे राज्य खूप पुढे आहे. आणि औद्योगिक विकासात तर आघाडीवर आहेच. हे सगळं त्या विचारधारेचा फळ आहे. तर आता आपल्या समोर हे दोन मॉडेल अगदी स्पष्ट आहेत. एका बाजूला विचार आणि धोरणांचं राजकारण आणि दुसऱ्या बाजूला फक्त एका व्यक्तीच्या लोकप्रियतेवर, त्याच्या करिश्म्यावर चालणारं राजकारण. हाच तो खरा संघर्ष आहे. हा फरक अजून सोपा करून बघूया. तिविकचा पाया काय? व्यक्तिपूजा. द्रविडी पक्षांचा विचारधारा. तिविकची रचना कशी आहे? फॅन क्लबसारखी.
द्रविडी पक्षांची, लोकशाही पद्धतीची. आणि ध्येय तिविकला हवंय भावनिक पाठिंबा, तर द्रविडी पक्षांचं लक्ष आहे सामाजिक न्यायावर. किती मोठा फरक आहे बघा. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शेवटी काय निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचे पुढे काय परिणाम झाले हे आता आपण बघूया. शेवटी खूप विचार करून काँग्रेसने आपला निर्णय घेतला. त्यांनी द्रमुकसोबतची आपली युतीच कायम ठेवली. म्हणजे एका नव्या आकर्षक पर्यायाऐवजी त्यांनी वैचारिक सुसंगती आणि प्रगतिशील राजकारणाला जास्त महत्त्व दिलं. ही जी द्रमुकच्या नेतृत्वातली आघाडी आहे, म्हणजे सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स, ती फक्त 2 पक्षांची नाहीये. त्यात काँग्रेस आहे, डावे पक्ष आहेत, विदुथलाई चिरुथैगल काची म्हणजे VCK सारखे पक्ष आहेत. या सगळ्यांमुळे या आघाडीला एक मजबूत वैचारिक पाया मिळतो. आणि या वैचारिक एकजुटीचं यश निवडणुकीतही दिसलं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत या आघाडीने तमिळनाडूतील सगळ्याच्या सगळ्या 39 जागा जिंकल्या, क्लीन स्वीप. आणि राष्ट्रीय पातळीवर जी इंडिया आघाडी आहे तिचाही हा एक महत्त्वाचा भाग आहे. खरं तर तमिळनाडूत झालेली ही निवड फक्त त्या राज्यापुरती मर्यादित नाही. हे संपूर्ण देशाच्या राजकारणात सुरू असलेल्या मोठ्या संघर्षाचं एक छोटं रूप आहे. एका बाजूला आहेत संविधानिक मूल्य, धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकता, आणि दुसऱ्या बाजूला आहे सामाजिक ध्रुवीकरणावर आधारित बहुसंख्यकवादी राजकारण. आणि म्हणूनच करूरची ती दुर्घटना विसरून चालणार नाही. ती फक्त एक दुर्घटना नव्हती. ते 41 मृत्यू एक कायमची आठवण करून देतात की जेव्हा राजकारण फक्त व्यक्तिपूजेवर चालतं आणि त्यात जबाबदारीची भावना नसते, तेव्हा त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात. आणि यामुळेच शेवटी एक मूलभूत प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे राजकारण कशावर चालतं? केवळ लोकप्रियतेवर की उत्तरदायित्वावर? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.